नमस्कार. रेशन कार्ड संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येते. ज्यांची अद्यापर्यंत रेशन कार्ड धारकांची जे केवायसी बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. आणि ज्यांची झालेली आहे त्यांची केवायसी पूर्ण झाली किंवा नाही ती आपल्याला आपल्या घरबसल्या मोबाईलवरती चेक करता येणार आहे. तर ती कशा पद्धतीने चेक करायची हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आवडल्यास शेअर करायला विसरू नका. तर राशन धारकांनो, आपण जी केवायसी केलेली आहे किंवा बऱ्याच राशन धारकांची केवायसी अद्याप बाकी आहे, ती बाकी केवायसी असल्यामुळे आपल्याला आयुष्यमान कार्ड जे शासनामार्फत 5 लाखापर्यंत आपल्याला आरोग्य विमा मोफत देते, त्याच्यामध्ये आपली कार्ड निघण्यास आपल्याला अडचणी येत आहेत. त्याच्यामध्ये आपण राशन कार्डची केवायसी न केल्यामुळे अडचणी येत आहेत किंवा आपण बायोमेट्रिक अपडेट न केल्यामुळे अडचणी येत आहेत. परंतु राशन कार्ड संदर्भात सर्वात महत्त्वाची ही बातमी आहे. आपण आपल्या मोबाईलवरती चेक करायचं आहे की कशा पद्धतीने राशन कार्डची केवायसी झाली किंवा नाही. चला तर आपण बघूयात राशन कार्डची केवायसी झाली किंवा नाही ते आपल्या मोबाईलमधून कसं बघायचं. केवायसी झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आपल्या प्ले स्टोअरवरती यायचं आहे. प्ले स्टोअरवरती आल्याच्या नंतर या ठिकाणी मेरा ई केवायसी या पद्धतीने आपल्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर आपल्याला या पद्धतीचा इंटरफेस दिसेल. हेच ॲप्स जे रेड बॉक्समध्ये दिसते तेच ॲप्स आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. मी अगोदरच इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळे मला डायरेक्ट ओपन हा ऑप्शन आलेला आहे. आपण इन्स्टॉल करायचं आहे आणि विचारलेल्या परमिशन रीड करून अलो करून घ्यायचं आहे. ओपन झाल्याच्या नंतर या पद्धतीनं आपल्याला इंटरफेस दिसेल. आता या ठिकाणी आपल्याला आपले जे स्टेट आहे हे स्टेट निवडायचं आहे, महाराष्ट्र स्टेट, आणि व्हेरीफाय लोकेशन. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे, ज्यावेळेस तुम्ही हे ॲप्स वापरणार आहात त्यावेळेस आपल्या मोबाईलचे लोकेशन ऑन असणं गरजेचं आहे. व्हेरीफाय लोकेशन मी करून घेतो आहे. थोडा ॲप्स लोड घेतो आहे. पुन्हा व्हेरीफाय करायचं आहे आणि या ठिकाणी आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर न चुकता टाकायचा आहे. आता बऱ्याच व्यक्तींच्या जे मोबाईल स्क्रीन आहे इथे ब्लॅक झालेले असतील, पण ज्या पद्धतीने सूचना सांगितल्या जातात त्या पद्धतीनं करायचं आहे. आधार नंबर पूर्ण टाकल्याच्या नंतर जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. जनरेट OTP केल्याच्या नंतर आपल्या जो आधारला लिंक असलेला मोबाईल आहे त्याच्यावरती OTP येईल. OTP आल्याच्या नंतर आपल्याला OTP टाकून घ्यायचा आहे आणि खाली दिलेला कॅप्चासुद्धा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. मी OTP टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. OTP सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला या पद्धतीचा इंटरफेस दिसेल. म्हणजे बेनिफिशरी डिटेल्स, नाव महाराष्ट्र, आणि या ठिकाणी आपल्याला आपला जो कार्ड नंबर आहे, राशन कार्ड नंबर, डिस्ट्रिक्ट, ही संपूर्ण माहिती दिसेल. आता ही केवायसी अप्रूव्ह झाली किंवा नाही हे सुद्धा दिसेल. आधार नंबर, आपल्या आधारचे शेवटचे 4 डिजिट आहेत ते दिसेल. ही केवायसी स्टेटस वाय, आता ज्याची झालेली त्याची वाय दिसेल, ज्यांची नाही झालेली वाय म्हणजेच यस, ज्यांची नाही झालेली त्यांचं तिथे ब्लँक असेल. आपल्याला फेस रीडिंग करून घ्यायची आहे. खाली आपल्याला या पद्धतीने इथे बघू शकता फेस ई केवायसीचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता या पद्धतीने आपल्याला फेस रीडिंग करून घ्यायचं आहे. आता जर फोटो कॅप्चर करताना आपले जे डोळे आहेत पापण्या लपलप करून घ्यायचे आहे, म्हणजे ब्लाइंड करून घ्यायचे आहे. आता बघा या पद्धतीने आपल्याला ई केवायसी रजिस्ट्रेशन सक्सेसफुलीचा मेसेज आपल्या स्क्रीनवरती दिसेल. म्हणजेच आपली ई केवायसी जे आहे ती पूर्ण झालेली आहे असं आपण गृहीत धरायचं आहे. इथे खाली आपल्याला टाईम आणि तारीखसुद्धा दाखवते. अशाच नवनवीन माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.